पुढची बातमी बघूयात। मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांची आज माहीम मतदारसंघामध्ये प्रचार रॅली काढण्यात आली। अमित ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे सुद्धा उपस्थित होत्या। अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ही रॅली पार पडली आहे। माझा विजय लोकांवरती आहे, मी फक्त प्रचार करत राहणार असं वक्तव्य अमित ठाकरेंनी केलं आहे। अमित जी, आपण बघू शकतो की आज मोठ्या प्रमाणावरती प्रचारासाठी गर्दी आली आहे। यामध्ये आपल्याला कोळी बांधव दिसत असतील आणि वारकरी संप्रदायाचे लोक देखील दिसत असतील। काय आपली भूमिका आहे? नाही, खूप उत्तम भूमिका आहे। मी सांगू नाही शकणार ही जी प्रचाराची जी रॅली निघाली आहे, जो प्रतिसाद मिळतो अतिशय उत्तम आहे। खरंच म्हणजे जे प्रेम मिळतं आहे, जे माहीम दादरकरांकडनं असेल किंवा आमच्या महाराष्ट्र सैनिकांकडनं असेल, मी खरंच भारावून गेलोय। अमित जी, आपण पाहिलं असेल तर ज्या प्रकारे लोक हे आपल्या प्रचारामध्ये उतरत आहेत, थोडक्यात आपला विजय हा नक्की आहे। ते शेवटी लोकांवर आहे। मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही जाणार, पण मी माझा प्रचार करत राहणार। जोपर्यंत मला वेळ आहे तोपर्यंत मी प्रचार करत राहणार, मी लोकांपर्यंत पोहोचत राहणार। आणि त्याच्यानंतर पण देवाच्या कृपेने, लोकांच्या कृपेने निवडून आलो तरी मी परत एक घरोघरी जाऊन लोकांना भेटणार आहे, त्यांचे आभार मानणार आहे आणि त्यांचे जे विषय आहेत ते सोडवणार। आम्ही जे एक शेवटचा प्रश्न, आपण यावेळेस प्रत्येक घरोघरी गेला, गल्ली बोळांमध्ये गेला आणि काल आपण सावरकर यांच्या घरी देखील गेला, तेव्हा काय लोकांची देखील काय भावना होती? शेवटी पहिली ती हिंदुत्वाची जी प्रतिमा मिळाली ती त्यांना मिळाली। हिंदू हृदय सम्राट हे पहिलं त्यांना मिळालं। ते मला वाटलं की कुठेतरी मी त्यांचे जाऊन कुठेतरी त्यांच्या घरी माझे पाय लागले पाहिजेत, की मला त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत कुठेतरी घरी जाऊन, मला असं वाटलं की, आणि म्हणून मी ते चालू केलं। आपण पाहिलं असेल तर अमित ठाकरे यांनी विजय हा लोकांवरती सोडला आहे असं त्यांनी आपल्या समोर सांगितलं आहे। कॅमेरामन रुपेश शेलार सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।